तुम्हाला दिसती माती डिपो वगैरे, तर हे आपण गावरानला गावठी प्रमाणे असं थोडं उबड खाबड पाहिजे. बरोबर तर बरोबर. त्यासाठी आपण दगड माती व त्यांना त्याच्यातून मातीतून खडी मिळती खायला, या दगडांमधून ते कोरता. या दगडाला त्यांची चोच मारली हो दिसते हो तुम्हाला. हो हो तर ती चोच मारल्यामुळे आपल्याला चोच कट करण्याची गरज येत नाही, गरजच त्यामुळे आपण नाही. हे दगड टाकलेले. कारण गावठी कोंबडीला नॅचरली तिची चोच कट करता आली पाहिजे. आता याच्यामध्ये फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर कुठे आहे नेमकं? ते अंडे जर विकलं तर तुम्हाला लगेच रोजची रोज पेमेंट येणार आहे. प्लस म्हणजे एक छोटा शेतकरी आहे, कमी पैशातून त्यांनी काहीतरी केलंय तर त्याला अंडे विकायला परवडतं, कारण त्याला रोजची रोज कलेक्ट होता पैसे. मित्रांनो, आधुनिक कोंबडी पालन महाराष्ट्रभरामध्ये आपण अनेक पाहिले, परंतु आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि साधारणपणे थोडं आपण हाईटवर आहोत. आणि माझ्या बाजूला जर तुम्ही आता पाहत असाल तर 10,000 अंड्याचं कॅपॅसिटी असणारं इन्क्युबेटर आहे आणि पूर्णपणे गावरान अंडी या ठिकाणी उभवले जातात आणि महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणाहून पिल्लं वितरित केली जातात. आता माझ्यासोबत जे सर आहेत त्यांनी अगदी 1.5 वर्षापासून किंवा 1.5 वर्षापूर्वी हे गावरान पोल्ट्री फार्म या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि साधारणपणे आता या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला 1700 गावरान कोंबड्या पाहायला मिळतात. मला एक अनुभवायला या ठिकाणी मिळालं की तर तुम्हाला पूर्णपणे पिल्ले गावरान मिळणार आहेत. खाद्य व्यवस्थापन असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, सेटचं स्ट्रक्चर असेल, या संदर्भात सविस्तर अशी माहिती सरांकडून आपण आता जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता लगेच सुरुवात करूया. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आता हे प्युअर गावरान आहे सर? प्युअर गावठी. कारण गावठी हे विचारण्यामागचं कारण एक आहे की महाराष्ट्रात आम्ही जेव्हा फिरतो, सोनाली असेल, कावेरी असेल, आर असेल, या जाती त्याला आपण थोडं मिक्स हायब्रिड म्हणू शकतो, परंतु यालाच गावरान म्हटलं जातं आणि मग त्याच्यामध्ये वादविवाद होतोय. त्यामुळे मी तुम्हाला विचारण्यामागचं कारण आहे की आपण आता हे तुम्ही पाठीमागं साधारणतः 1000 अंडे पाठीमागे ठेवले आणि हे पिल्ले तुम्ही बाहेर मार्केटमध्ये देताय आता. त्यामुळे आता हे आपलं प्युअर गावरान आहे. प्युअर गावरान. सुरुवातीला पिल्ले कुठून आणले तुम्ही गावरान? सुरुवातीला मार्केटमध्ये ज्यांच्याकडे प्युअर गावरान काम चालतं त्यांच्याकडनं आपण कलेक्ट केली. हो, आपण बक्षीस घेताना मोठा घेतला पॅरेंट स्टॉक. बर. म्हणजे तो का घेतला की आपली फसवणूक नाही झाली पाहिजे, त्यामुळे आपण मोठा पक्षी घेतला. तो मोठा पक्षी लगेच लक्षात येतो की हा प्युअर गावरान आहे. मग तसं आपण 250-300 जसे जमल तसे कलेक्ट करून आणि आपला पॅरेंट स्टॉक तयार. अच्छा, 1.5 वर्षापूर्वी. आता हे जे पिल्ले जी तयार करण्याची पद्धत आहे अगदी ती जाणून घेणार आहोत आपण, परंतु ही कधीपासून सुरुवात केली सर तुम्ही? याला पण 1.5 वर्ष झाले. आता ही कोंबड्यांची विक्री करता तुम्ही की काय करता नेमकं? नाही, तो आपला पॅरेंट स्टॉक आहे, तिथून आपण अंडे कलेक्ट करतो. अंडे कलेक्ट केले का मशीनला लावतो. मदर स्टॉक एकदम ठेवून स्टॉक. हो, त्यांच्यापासून फक्त अंडे कलेक्ट करतो. दिवसभर किती अंडे मिळतात आपल्याला त्या ठिकाणी? आपल्याला 450 ते 500 अंडे मिळतात. अच्छा, आणि पूर्ण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो? पूर्ण इन्क्युबेटर मध्ये ठेवतो. बरं. आता ही जी अंडे उबवण्याची जी पद्धत आहे मला थोडक्यात समजून सांगा कशी असते. तर याची असं आहे, आपण 5 दिवस चे अंडे कलेक्ट करतो. आपल्याकडे 2,500-3 हजार अंडे कलेक्ट झाली का एक सोबत आपण इकडे ट्रे याच्यातले हा जो ट्रे त्याच्यात आपण लावतो ते अंडी. लावल्यानंतर इथं 18 दिवस याच्यामध्ये ठेवतो इन्क्युबेटर मध्ये. मग हा हॅचिंग आहे, याच्यामध्ये आपण 3 दिवस ठेवतो. मग इथं पिल्लू कलेक्ट होतं. नाही, आता अंडे इथं साधारण इथली पद्धत किती दिवसाची? ही 18 दिवसाची. 18 दिवस इथं प्रॉपर ठेवणार आणि 18 दिवसानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येईल तेव्हा तुम्ही इकडे ठेवताय? तिकडे ठेवणार. काय पद्धतीला, काय म्हणता येईल, कशामुळे ठेवायची इकडे? इकडे काय ठेवायची तर हा जो रोटेर होतो, या रोटेरमुळे काय होतं, पक्षी जर अंड्यातून निघतो तो खाली पडणार, त्याला जखम होणार. त्यामुळे त्याच्यासाठी तो आपल्याकडे व्हाईट ट्रे आहे मोठा, त्या ट्रे मध्ये आपण कलेक्ट करतो अंडी. तो टेबल होतो. अच्छा, त्यामुळे ते अंडा फुटलं तर तो त्याच्यातच पिल्लू निघतो. तो मग याच्यामध्ये ठेवतो तुम्ही? याच्यामध्ये आपण याच्यामध्ये 18 दिवसातून याच्यातून काढला का याच्यात ठेवतो. याच्यात 100 अंडी ठेवतो. याच्यातून पिल्लं निघतं, याच्यामध्ये शेप निघतं. अच्छा. हा, मग त्यामुळे याच्यातून काढून 3 दिवस तिकडे ठेवतो. ओके. आता हे 10,000 कॅपॅसिटीचं सर इन्क्युबेटर. आता याच्यामध्ये टेम्परेचर कशा पद्धतीचं असतं नेमकं, काय आहे याच्यामध्ये? टेम्परेचर या पद्धतीने बघ, ह्युमिनिटी आणि ड्राय. ड्राय आपल्याला 99.9 लागतं आणि ह्युमिनिटी पण त्या पद्धतीनेच लागतं. हे कंटिन्यू चालतं आणि ऑटोमॅटिक सेट होतं. आपल्याला त्याला काही सेट करावं नाही लागत. ह्युमिनिटी मागे फॅन आहे, याला फॅनला पाणी वगैरे भेटतं, त्या पाण्याच्या द्वारे ह्युमिनिटी मिळते. हे टेम्परेचर, हे पण थर्मोमीटर आहे, याच्यातून पण आपण चेक करू शकतो का ह्युमिनिटी किती आहे. त्या पद्धतीने ते सेट. कंटिन्यू रोटेट होत राहणार? कंटिन्यू रोटेट. 18 दिवस रोटेट? हो, 18 दिवस रोटेट होणार ऑटो सिस्टम मध्ये. अच्छा. आता मी काही अंडे पाहिले त्याच्यावरती काही शहरांची नाव लिहिलेली आहेत, मग ते बुक झालेले आहेत का? नाही, आपण जिथं जिथं पिल्लं दिले त्यांच्याकडनं आपण अंडी पण कलेक्ट करतो. म्हणजे आपला एक व्यवसाय असा आहे की तुम्हाला अंड्यावर काम करायचं तर आपण अंडी पण रिटर्न घेतो. पक्षी मोठा करून द्यायचा तो पण विकत घेतो, रिटर्न मार्केटमध्ये सप्लाय करतो आपण. आपला तो पण बिझनेस आहे. म्हणजे एक फार्मर डेव्हलप होणार आहे तर त्याची मार्केटमध्ये लाईन बसण्यापर्यंत तोपर्यंत आपण पण त्याला हेल्पलाईन करतो. मग त्याचे अंडे कलेक्ट करतो
आज 70 रुपयाने आपण अंडा कलेक्ट करतो. आपलीच ब्रीड जर त्यांनी घेतली तर त्या अच्छा. ब्रीडचे अच्छा मग ते इथं आणून कलेक्ट करून लावतो. ती वेगळी लावतो, देताना पण वेगळी देतो, म्हणजे आपल्या ते लक्षात पण येतं. म्हणजे सुरुवातीला ज्या लोकांना तुम्ही अंडी देणार, ज्यांना आता हे थोडक्यात सुरुवात करायची, हा तर त्यांना सुरुवातीला भीती असते की मार्केटमध्ये कुठे कुठे विकायचं, विकायची मार्केट कव्हर करणं थोडं अवघड आहे. बरोबर त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून परत कलेक्ट करता परत कलेक्ट आणि ते त्यांचा दर कसा असतो कलेक्ट करण्याचा? 70 रुपये अंडी collect. 70 रुपये हो. अंडी कलेक्ट करणार. हो. मग इथं या ठिकाणी त्यातून पक्षी बाहेर काढणार हो. आणि तो परत मार्केटला येणार. परत ही मार्केट थोडक्यात एक चेन आहे तुमची. चैन येते. हा अच्छा बरोबर आहे. म्हणजे एक मार्केटमध्ये सुरुवातीला लोकांना मार्केट कव्हर करणं फार कळीचा मुद्दा आहे. हो. आणि त्यांना मार्केटचं पण आपण नॉलेज देतो. हम्म. इथं रविवारी शनिवारी व्हिजिटला बोलवतो आपण. हम्म. त्याच्यामध्ये मार्गदर्शन पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आपण मार्गदर्शन देतो. अच्छा का बिझनेस कसा केला पाहिजे, सुरुवात कशी केली, किंवा किती पक्षांपासून केली पाहिजे, मग त्याचं तुमचं वाढ पण कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींचं पूर्णपणे नॉलेज त्यांना एक प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षण. थोडक्यात कार्यशाळा या ठिकाणी घेताय तुम्ही. हो. बरं आता इथं किती दिवस ठेवताय तुम्ही साधारण पक्षी? इथं 3 दिवस. अच्छा आता या 3 दिवसानंतर पक्षी परत तुम्ही ब्रोडिंग रूम मध्ये घेऊन जाणार? हा ब्रोडिंग मध्ये घेऊन जाणार, किंवा मग डायरेक्ट कस्टमरचं 1 दिवसाची पण आपल्याकडे बुकिंग असते, तर डायरेक्ट त्यांच्या ब्रोडिंग मध्ये जातो, त्यांच्या शेडवरती. अच्छा म्हणजे हवं तसं लोक कस्टमर जर आवश्यक असेल तर तुम्ही इथून पण डायरेक्ट देऊ शकता? बरं, आपल्याकडे 2 प्रकारची बुकिंग होते. 1 दिवसाचं पिल्लू आणि एक 30 दिवसाचं, म्हणजे 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतरची जर कोणाची ऑर्डर असली तर ती इथून आपण कलेक्ट करून आपलं एक ब्रोडिंग रूम केलेला आहे, त्यामध्ये आपण सेट करतो तो पक्षी. अच्छा आता ब्रोडिंग रूम आपण पाहूयात. हो. म्हणजे 21 दिवसानंतर पक्षी जेव्हा तुम्ही ब्रोडिंग रूम मध्ये घेऊन जाताय, हो. तर तिथलं संगोपन त्यांचं कसं असते, हा. तिथलं ते अगदी हवामान त्यांना कसं असलं पाहिजे, हो. त्याच्यानंतर त्यांचं खाद्य कसं आहे, हा. थोडक्यात आम्हाला समजून सांगा ब्रोडिंग रूम मधलं. हा आपला ब्रोडिंग रूम आहे. याला आपण पूर्ण पॅक केलेलं आहे आणि एंट्रीसाठी हा डोअर बनवलेला आहे. आता हा पूर्ण ब्रोडिंग रूम आहे. हो. साधारण किती पक्षी बसतात सर इथं? हा 3000 कॅपॅसिटी ब्रोडिंग रूम आहे. याच्यात 1 टाइम आपण 3000 पक्षी सेट करू शकतो. तर याला आता ही जी भांडी आहे, हे चिक गार्ड आहे. याच्यामध्ये आपण 15 दिवसासाठी एक चिक गार्ड लावतो, की एवढ्या एरियामध्ये तो पक्षी सेट राहतो. ही ब्रूडिंग प्लेट आहे. ही टेम्परेचर ऑटोमॅटिक सेट करते आणि 32 डिग्री टेम्परेचर हे 8 दिवसासाठी लागतं पिल्लांना. अच्छा हा साधारण इथं किती 1 महिना ठेवता ना? 1 महिना ठेवतो. 1 महिना त्यांचं आता याच्यामध्ये खाद्य कसं असतं? यांचं खाद्याचं नियोजन त्यांना 24 तास आपण खाद्य देतो. 1000 पक्ष्यांना एका महिन्यासाठी 15 गोणी खाद्य लागतं. एक 50 किलोची गोणी असते, तर 15 गोणी एक खाद्य लागतं. एक नॉर्मली मेडिसिन वगैरे लागतं आणि वेळोवेळी पाणी देणं आणि खाद्य देणं. म्हणजे प्रॉपर फील्डवरतून पक्षी तयार करता येतात. 3 प्रकारचे वॅक्सिन करतो आपण. एक 6 दिवसांनी, एक 21 दिवसांनी आणि एक 45 दिवसाची असते. या वॅक्सिनमुळे काय परिणाम होतो त्यांच्या आरोग्यावर? पक्षी ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस त्याची इम्युनिटी पॉवर वगैरे चांगली असो, सक्षम असो, आजारी पडला तरी पक्षी त्याच्यातून सर्वाइव्ह होतो. त्यामुळे वॅक्सिन पहिलेच करायची. जशी लहान बाळाला आपण प्रॉपर पूर्ण त्याच्या लाईफसाठी वॅक्सिन लहान असताना करतो, त्या पद्धतीची म्हणजे विषय आहे. ओके आता याच्यामध्ये मर किती साधारण सर? आता 21 दिवस तुम्ही ताणून ठेवल्यानंतर पक्षी 1 महिन्यानंतर तुम्ही त्यांना इथून बाहेर काढणार, पण त्या 1 महिन्यामध्ये साधारण मर किती होते इथं? 5 ते 10% होते. होणारच आहे. ती नॅचरली आहे. बरोबर. काही पक्षी वीक निघतो. याच्यामध्ये असं असतं का साईज छोटी मोठी असते. जो पक्षी छोटा असला तर मोठा पक्षी त्याला थोडासा दाबून मारतो. त्या ह्या गोष्टींमुळे थोडी मर होते. बरोबर. साधारण सर आता हे टेम्परेचर साठी तुम्ही हे लाईटचं नियोजन केलं की? हा हे टेम्परेचर साठी लाईटचं नियोजन केलेलं आहे आणि ही ब्रुडिंगचं पण टेम्परेचर साठी केलेलं आहे. हा जो व्हाईट लाईट लावलेला आहे, तर लाईट गेली तर तो चार्जेबल बल्ब आहे. एक 5-10 मिनिटं आपलं जनरेटर चालू होण्यापुरतं त्यांना लाईटची गरज असते, उजेड. बरोबर. त्यासाठी आपण लावलेलं, म्हणजे लाईट गेली तर तो उजेड राहणार, तोपर्यंत ऍडजस्ट होईल ते. तोपर्यंत. बरं साधारणतः या ठिकाणी आपल्याला एकही पक्षी दिसत नाही, काय याच्या पाठीमागचं कारण आहे? आपण बुकिंग प्रमाणेच ऑर्डर घेतो आणि त्या व्यक्तीला ती ब्रुडिंग करून देतो. म्हणजे प्रॉपर सेट करून तुम्ही देता? आणि वेळोवेळी ज्या वेळेस त्या बुकिंग आली ना, त्याचा पक्षी आपण इथं टाकल्यापासून तर 30 दिवसापर्यंतचं पूर्ण मॅनेजमेंट आपण व्हिडिओद्वारे पाठवतो समोरच्याला, की आपण व्हॅक्सिन कशी केली, त्याचं संगोपन कसं केलंय, ह्या रोजची रोज त्यांना अपडेट देतो आपण. त्यामुळे आपण पहिले करून नाही ठेवू. सर अगदी तुम्ही पक्षाविषयी माहिती दिली, महाराष्ट्रात कसे शेतकऱ्यांना वितरित करतात तेही सांगितलं. आता साधारण या ठिकाणी हे जे पक्षी दिसतात, अगदी शेडचं स्ट्रक्चर असतं, त्याचं संगोपन असतं, याचं नियोजन कसं असतं? याचं नियोजन असं, आपण सकाळी 6 वाजता बाहेर काढतो पक्षी. खाद्याचे भांडे वगैरे लावले, पाण्याचे भांडे, दिवसभर ते खाता. हे जे शेड आहे हे सावलीसाठी आहे. या सावलीत राहता
आणि हे जे आता तुम्हाला दिसते माती डिपो वगैरे, तर हे आपण गावरानला गावठी प्रमाणे असं थोडं उबड खाबड पाहिजे. बरोबर तर बरोबर. त्यासाठी आपण दगड माती सर्व हे असं आणून टाकलं याच्यामध्ये या शेड मध्ये. मग त्यांना त्याच्यातून मातीतून खडी मिळती खायला, या दगडांमधून ते कोरता. या दगडाला त्यांची चोच मारली हो 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 हो. तर ती चोच मारल्यामुळे आपल्याला चोच कट करण्याची गरज येत नाही. गरजच त्यामुळे आपण नाही. हे दगड टाकलेले, कारण गावठी कोंबडीला नॅचरली तिची चोच कट करता आली पाहिजे. कट करता आली पाहिजे. त्या पद्धतीने आपण तो सगळा विचार करून गावठी कोंबडीचा त्या पद्धतीने असं आपण हे डोंगर उबड खाबड सारखं करून आणि त्यांना ते दिलेलं नॅचरल जितकं देता येईल आधुनिक मध्ये त्या पद्धतीने आपण केलं ते गोष्ट. म्हणजे खाद्य खर्च तो थोडक्यात कमी होतो याच्यामध्ये. कमी होऊन. बरं, आता हे शेडचं स्ट्रक्चर बघतो सर, कसं नियोजन केलं शेडचं एकदम? शेडचं आपण 30 बाय 200चं शेड आहे आणि लांबीला 200. अच्छा. हाईट त्याची 12 फूट आहे आणि त्याच्यामध्ये आपण असे क्रॉस बसायला त्यांना पण केलेलं आहे, कारण गावठी कोंबडी ती वरती बसते अशी. अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये बांबूचे स्ट्रक्चर तयार हो, केले? बांबूचे आपण स्टीलचे केले डायरेक्ट प्रॉपर. स्टीलचे केले? बांबूचे काय नाही केले, तर बांबूचे जर केले तर एक पिसू जे म्हणता ना कोंबडीला होती ती बांबू मध्ये जाऊन लपते. मग आपण किती त्याचं नियोजन करायला गेलं का नष्ट करायचं, पण ते होत नाही. मग त्यामुळे आम्ही बांबू काढले आणि आता लोखंडी स्ट्रक्चरचं केलेलं आहे. अच्छा, बांबू असणं म्हणजे थोडक्यात रोगाला आमंत्रण नाही, कारण लपून बसतात पीस, त्यांना मारणारच. बरोबर. आणि एकाला झालं तर तो सगळीकडे जातो. त्याच्यामुळे कायमस्वरूपी तुम्ही ते स्टीलचं करून टाका. स्टीलचं करून टाक. सर, साधारण पाहिलं तर आता हे तुमचा भविष्यातला मोठा प्लॅन आहे सर. एक छोटा शेतकरी सर, ज्याच्याकडे अगदी जमीन कमी, पण त्यांना अगदी सुरुवात करायची, कशा पद्धतीत केली पाहिजे? तर ते कशा पद्धती केली पाहिजे, एक 1000 पक्षी जर त्यांनी घेतला तर एक 60,000 रुपये पक्षाचा 1000 पक्ष्यांचा खर्च येतो. आता हे आपण कसं मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे शेडचे जास्त कॉस्ट लावली. जास्त कॉस्ट. गावठी पक्षाला इतकी कॉस्ट लावण्याची गरज नाही. आता ते आपल्या लक्षात आलं. मी नवीन जे एक फार्म डेव्हलप करतोय अजून, का त्याच्यामध्ये आपण शेडला कॉस्ट कमी करतोय आणि तिला नॅचरली 24 तास फ्री करण्याचा डोक्यात उद्देश आहे. साईटला आपण कंपाऊंड चांगल्यापैकी करून आणि 24 तास हा पक्षी फ्री करणार आहे आपण. म्हणजे थोडक्यात स्ट्रक्चरवर आपल्याला खर्च कमी करायचा, खाद्य खर्च कमी झाला पाहिजे. कारण गावरान कोंबडी अशी की तुमची उकांड्यावर जागणारा पक्षी, बरोबर, हाईटला वाचणारा पक्षी, बरोबर, म्हणजे हव्या त्या वातावरणात जुळून घेत असल्यामुळे एक तर खाद्य खर्चामध्ये कमी, शेडच्या स्ट्रक्चर मध्ये कमी, असं जर केलं तर तो शेतकऱ्याला परवडणार आहे. कमीत कमी शेतकरी पण आहे ना, माझ्यानुसार आता ह्या आधुनिक पद्धतीने जर केलं तर त्याला 10 लाख रुपये लागणार आहे 1000 पक्षाच्या सेटसाठी. पण जो आपण नवीन कॉम्बो किट एक तयार करतोय 1000 पक्ष्यांचा, तर तो 3 ते 3.5 लाखात पूर्ण होणार आहे. अच्छा, असं एक बनवलंय आपण ते. बरं, आता हे तुम्ही जे पक्षी जे विकताय आता बाहेर मार्केटमध्ये, महाराष्ट्रात कुठे कुठे देऊ शकता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये कुठे पण देऊ शकतो. अच्छा, हे डिलिव्हरी मिळणार? हो, डिलिव्हरी देणार. बरोबर आहे. आतापर्यंत तुमचे असे सक्सेस फार्म कुठले सर, जे तुम्ही आता सक्सेस? आता मी एक आमच्यापासून 25 किलोमीटर आहे माथुरी म्हणून, तिथं एक सक्सेस केलाय मी स्वतः. एक गोंद्याला आहे नाटे ब्रदर्स फार्म म्हणून, त्यांचा पहिल्यापासून होता, पण त्यांना ते डेव्हलप नव्हतं करता येत आणि त्यांना ती ग्रोथ कशी घ्यायची ती नव्हती घेता येत. असंच आमचं एक गावरान ग्रुप म्हणून ऍड झालं, त्याच्यात आमच्या दोघांची चर्चा झाली, तर मी त्याला व्हिजिट दिली. छोटा एक फार्मर म्हणून व्हिजिट दिली, तर गेलो तिथं. मग तो म्हणे मला हे डेव्हलप नाही करता येते, कसं करू? तर त्याच्याकडे 150 पक्षी होते. 150 पक्षामध्ये आज त्याच्याकडे 1500 पक्षी आपण त्याला करून पण दिले. अच्छा, तो चॅलेंज मी माझ्या स्वतःसाठी घेतला होता, कारण कसं ह्याच्यामध्ये मला उतरायचं या मार्केटमध्ये, तर आपण खरंच सक्सेस करू शकतो का एखाद्या शेतकऱ्याला. तर त्या शेतकऱ्याला आपण यशस्वी केलेलं आहे. नाटे ब्रदर्स फार्म म्हणून आज नाशिकमध्ये त्यांचं पण काम चालू आहे. मला एक विचारता, आता समजा तुम्ही अंडे देऊन किंवा पक्षी देऊन त्यांच्याकडून परत रिटर्न अंडी पण घेताय, त्यांना मार्केट कव्हर करण्यासाठी, परंतु ज्यांना कुणाला स्वतःचं मार्केट तयार करायचंय, त्यांनी ते कसं केलं पाहिजे? तर त्यांनी तो कसं केला पाहिजे, एक मी जे तुम्हाला आता पहिले बोललो की एक कॉम्बो किट आपण तयार केलेलं आहे शेतकऱ्यासाठी. त्यांनी 1000 पक्षी पॅरेंट स्टॉक करायचा, त्यांच्याकडे 300च्या प्लस अंडी राहतील, रोजची कलेक्ट करायची. एक छोटस इन्क्युबेटर घ्यायचं, ते लावायचं, त्याच्यातून बच्चे तयार करायचे. काही तुम्ही अंडी पण सेल आउट करा, काही बच्चे सेल आउट करा, आणि काही पक्षी मोठा करून कटिंगला पण सेल आउट करा. तर तिथं हा बिझनेस सक्सेसफुल आहे. म्हणजे एक तर अंडी विक्रीसाठी केला पाहिजे फार, किंवा कटिंग मार्केटसाठी. आता याच्यामध्ये फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर कुठे आहे नेमकं? सर्व याच्यात फायदा आहे. अंडे विकले तरी 50% रेशिओ आहे, पिल्ल विकले तरी 50% रेशिओ आहे, आणि कटिंगचा माल विकला तरी 50%. पण विषय असा आहे की अंडे जर विकलं तर तुम्हाला लगेच रोजची रोज पेमेंट येणार आहे.
प्लस म्हणजे एक छोटा शेतकरी आहे, कमी पैशातून त्यांनी काहीतरी केलंय तर त्याला अंडे विकायला परवडतं, कारण त्याला रोजची रोज कलेक्ट होता पैसे, पेमेंट येतं. बरोबर. राहिला विषय पिल्ल विकायचे म्हणलं 21 दिवस अंडे तुम्हाला हॅचिंगला लावायचे, तर 21 दिवस वेटिंग पिरियड आहे. तर तो जर कोणाकडे खाद्याचा खर्च करण्याची कॅपॅसिटी असेल तर त्यांनी चिक्स पण विकू शकतो. म्हणजे बरोबर. 21 दिवसात तो, तर त्याच्यात 2 रुपये थोडे जास्त मिळतात. म्हणजे हे 7 रुपये मिळणार आहे, ते 20-22 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर ब्रुडिंग करून 1 महिना कॅपॅसिटीची जर कॅपॅसिटी असेल तर मी सांभाळू शकतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस 25 रुपये ऍड होता, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 रुपये मिळतात एका चिक्स मागे. आणि त्याच्यानंतर जर कटिंगला 4 महिने सांभाळायची कॅपॅसिटी असेल तर मी पक्ष्याला पण खाऊ घालू शकतो, आणि जे पिल्ल वाढून मोठा करणार त्याला खाऊ घालू शकतो. जर त्या शेतकऱ्याची जर कॅपॅसिटी असेल तर त्याला तो माल चांगल्या पद्धतीने परवडतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. परंतु महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना अगदी छोट्या स्वरूपात फार्म सुरू करायचं आहे, त्याची स्ट्रॅटेजी आणि त्याचा प्लॅन सरांनी अगदी आपल्याला इत्तंभूत समजून सांगितलेला आहे. परंतु जर पक्षी तुम्हाला खरेदी करायचे असतील आणि तेही अगदी निव्वळ गावरान पक्षी खरेदी करायचे असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. धन्यवाद.